आहे आणि यापुढे बैठक या संदर्भातली लागणार आहे. नाही, याच्यामध्ये कारखान्याच्या ऊसाचं बिल गेल्या अनेक दिवसापासून मिळालेलं नाही, म्हणून शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांचा राग वाजवी आहे की एवढे दिवस आपण ऊस घातला आणि त्याची पेमेंट मिळत नाही, अनंत अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ती माहिती माझ्यापर्यंत पण आली. माननीय कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत. वस्तूची परिस्थिती आम्ही माहिती घेतलेली आहे आणि तो गोकुळ कारखाना आहे त्याचे कारखान्याचे संचालक आहेत, तर चेअरमन आहे, त्यांच्याशी आज आम्ही दिवसभर चर्चा कलेक्टर महोदयांनी त्याच्या अगोदर केली होती आणि आताही केलेली आहे. तर शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आजच्या RFC करा आणि आजच पैसा, तो कारखाना खाजगी आहे, तो काय सरकारी कारखाना नाही आणि तो लवकरात लवकर त्या शेतकरी बांधवांना पैसे कसे देता येतील या संदर्भात आम्ही प्रयत्न केला आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत. त्या अनुषंगानं कारखानदाराशी आम्ही चर्चा करू आणि शेतकऱ्यांना काही का होईना पण पेमेंट हो, आपल्या सूचनेनंतर जिल्हा स्वीकारण्याचे प्रयत्न असं खाजगी कारखाना आहे, विशेष पॅकेजचं प्रोव्हिजन नाही आहे. या परिस्थितीत तर ते आपण त्याच्यावर विचार करणं उचित नाही. परंतु भविष्यामध्ये जर कुठलाच मार्ग निघाला नाही तर त्याच्यावर आपण नक्की विचार करू. तर आज आपण पाहतो की खाजगी साखर कारखाना आहे. खाजगी साखर कारखान्याला जर असं शासकीय पॅकेज देणं तर तितकं असं शक्य आत्ता होईल असं परिस्थिती नाही. परंतु शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे यासाठी खाजगी कारखानदारावर आपण प्रेशर करू, खाजगी कारखानदारावर कारवाई करू, वेळ पडली तर जे कायदेशीर कारवाई करायला लागेल ते करू, पण शेतकऱ्याचं पेमेंट गेलं पाहिजे यासाठी आपण निवडणुकीत अनुषंगाने औपचारिक बैठक होती आणि सगळे आमचे नगरसेवक सहकारी आमच्या भगिनी तर आम्ही आज बैठकीच्या निमित्तानं निवडणुकीची माहिती देण्यासंदर्भात आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही महानगरपालिकेमध्ये 111 मतदान टोटल आज मतदार यादीमध्ये आहे. त्यातलं एखादं दुसरं तिसरं सोडलं तर बहुतांश मतं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांना आम्ही देऊ अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे. मला वाटतं सगळे एकजुटीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्या सहकार्याने व्यक्त केल्या. भाऊ मोहिते पाटलांनी पण सांगितलेलं आहे की माध्यमांसाठी की आम्ही देखील भाजपच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतलेल्या काय तशी काय आली आहे का नगरसेवकांची माहिती? तुम्ही सांगितलं मोहिते पाटलांनी सांगितलं. आता ते कुठल्या नगरसेवकाच्या संपर्कात त्यांना विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.